गुड। मेल्टिंग पॉइंट एंड बॉइलिंग पॉइंट देखने वाले है। चलो भाई जल्दी जल्दी चलो। मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट पढ़ने जा रहे हैं। डिफरेंट सब्सटेंस हाउ डिफरेंट मेल्टिंग पॉइंट एंड बॉइलिंग पॉइंट आप सबको पता है अलग अलग है। अगर आपने मिल्क अगर रख दिया चूल्हे पे, गैस पे, छेगड़ी पे, तो उसको जितना समय लगता है, तो वही वाटर ले लो, क्लीन वाटर, उसको जितना समय लगता है, दोनों को डिफरेंट समय लगता है। यानी दोनों का भी कौन सा पॉइंट है, मेल्टिंग की बॉइलिंग? हाँ, कौन सा? बॉइलिंग पॉइंट। हर एक का मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट अलग होता है। डिफरेंट सब्सटेंसेस हैव डिफरेंट मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट। द वैल्यू ऑफ द मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट एंड latent heat डिपेंड्स ऑन द एटमॉस्फेरिक प्रेशर। किस पे डिपेंड्स होता है? जो भी एटमॉस्फेरिक प्रेशर है उस पे डिपेंड्स होता है। मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट डिफरेंट सब्सटेंस होंगे तो हर एक का मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट तो अलग होगा, लेकिन ये सब डिपेंड्स काय पे है? एटमॉस्फेयर पे डिपेंड्स है। समर के दिनों में आप बात करोगे एज कम्पेयर टू विंटर तो आपको डिफरेंस दिखेगा। इसका मतलब है एटमॉस्फेयर पे डिपेंड्स है। लक्षात असू द्या। सो लेट्स हैव अ लुक एट दिस टेबल। अब ये जो टेबल आपके सामने है, सब्सटेंस है, उनके मेल्टिंग पॉइंट, उनका बॉइलिंग पॉइंट दिया हुआ है। यहाँ पे स्पेसिफिक हीट लैटेंट फ्यूजन दिया हुआ है और स्पेसिफिक हीट लैटेंट ऑफ वेपोराइजेशन दिया हुआ है। तो आपको ये सब चीज़ें अच्छे से देखना है। तो इसे कुछ नहीं, अभी उसने आइस है तो वाटर बताया, कितना है मेल्टिंग पॉइंट इसका? 100। बॉइलिंग पॉइंट वाटर का, अभी वो मेल्टिंग पॉइंट किसका? 0। बाद में बॉइलिंग पॉइंट 100। स्पेसिफिक हीट फ्यूजन किलो जल क्या है? केल्विन जूल पर किलोग्राम 330 है। कैलोरी पर ग्राम 80 है। तो ये एमसीक्यू के लिए आपको ध्यान में रखना बहुत ज़रूरी है। कॉपर अगर है सब्सटेंस तो उसका मेल्टिंग पॉइंट कितना है? क्लिक करके अपने ये वायर में क्या यूज़ करते हैं? कॉपर वायर। उसका मेल्टिंग पॉइंट बहुत ज़्यादा है ना, बहुत ज़्यादा है। ध्यान में रखना बहुत ज़रूरी है। अब इस तरीके से आपको ये सब पूरा का पूरा टेबल अच्छे से प्रिपेयर होना ज़रूरी है। वो पूछेगा आपको क्या क्या पूछेगा मालूम है क्या? वो पूछेगा गोल्ड का, सिल्वर का, लीड का। हुशार सर ना सांगतो ना सय्यद सर ना की मायनस 170 जागी 14 114 आता सांगा चेंज करू पेपरात आता आलं काय आपण पाहू इथे आपल्याकडे आहे ना खूप सारे पर्याय, ठीक आहे. सो लेट्स हॅव लुक दिस टेबल. हा टेबल जसा होईल तसा प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बोलताल तर याच्यात आवाज हे होते रेकॉर्ड, म्हणजेच आपला समजतात, समजून जा. नेक्स्ट पॉइंट. अभी देखेंगे नया पॉइंट, रेजिलेशन. क्या है? क्या है? नया पॉइंट है. क्या देखने वाले हैं अभी अपन? Regulation. क्या देखेंगे? रेजिलेशन. यू मे हैव सीन द प्रिपरेशंस ऑफ द आइस बॉल. जैसे कि अपन बोलते वो गोला, मस्त पाणी सुटलं आहे ना, दिसता शेनी पाणी सुटलं होतं. You may have seen the preparations of ice balls, that is ice cola. माहित आहे ना, कुछ कुछ कसा करते तो आइस स्लॅब असते तो है ना, तो घासला जाते. इज सिगरेट अँड द गोल्यावाल्याकडे गेले की तुम्हाला लक्षात येते. अँड देन द सिगरेट आइस इज प्रेशराइज, गिलासात प्रेशराइज अराउंड द टिप ऑफ द स्टिक. आणि त्याच्यात काय टाकते? काडी. टू प्रिपेअर द आइस बॉल. असा नाही करत तो, फक्त मी केलं. त्याच्यात ते अजून काही काही टाकते. त्याच्यात लाल पाणी, हिरवं पाणी, नारंगी पाणी, नारंगी नाही. हाऊ डज द अशा प्रकारे आइस कन्वर्ट होते इनटू सॉलिड आइस बॉल मध्ये, है ना.
होते की नाही कन्वर्ट. आता यांनी क्वेश्चन मार्क विचारला. आता या ठिकाणी आपण 2 स्मॉल पीस घेऊ आईचे, आर टेकन अँड प्रेस्ड अगेन्स्ट इच अदर फॉर व्हाईल दे स्टिक टू इच अदर. पहा काय होते, जोडले काय झालं. व्हाय डज दिस हॅपन, दोन्ही एकामेकांना काय होतील, चिपकतील. आता काय का चिपकले असतील, सेम मॉलिक्युल्स आहेत, ते एकामेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. बरोबर आहे. आणि तसं इथे काय आईस आहेत एकामेकांमध्ये मिसळणार आहे. लेट्स अंडरस्टूड दिस परफॉर्मिंग अन ॲक्टिव्हिटी. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी ट्रायडिस बघा काय आहे. तर स्लॅब ऑफ साईजचे थिन वायर घेतला आणि 2 आयडेंटिकल वेट्स घेतले, 2. एक तिकडनं ठेवलं, एक इकडनं ठेवलं, एकाला तिकडून बांधलं, एकाला इकडून बांधलं आणि तो वायर याच्यावरती ठेवला. पुट अ स्लॅब ऑफ आईस ऑन स्टँड, या टाईपमध्ये. आणि याला काय हँग केले, 2 इक्वल वेट्स टू द एंड्स ऑफ द मेटल वायर अँड पुट द वायर ऑन द स्लॅब ॲज शोन इन द फिगर. अशा प्रकारे बांधलं आणि तो वायर असा याच्यात काय होईल माहीत आहे का, या दोघांच्या प्रेशरमुळे हे पाणी वितळत जाईल, असा कापत जाईल. हां, इट इज ऑब्झर्व दॅट. ऑब्झर्व करा तुम्ही काय होत चाललं. देखो क्या हो रहा था, क्या हो रहा था, समझ में आया. देखो अभी ये देखो, ये वायर रखा है इसने, वो वायर का वेट क्या करेगा उसको. इट इज ऑब्जर्व दैट, ऑब्जर्व करो, ऑब्जर्व दैट. तो वायर ग्रेजुअली क्या हो जाएगा, वायर ग्रेजुअली पेनेट्रेट्स यानी अंदर जाएगा, वो उसको काट के जाएगा. बराबर है. दस आइस स्लैब को, या आइस स्लैब को क्या होगा, उसके प्रेशर की वजह से क्या हो जाएगा, कट जाएगा. और वो वायर की वजह से जो आइस के मॉलिक्यूल्स हैं वो क्या हो सकते हैं, एक्सपांड. क्योंकि वो जो प्रेशर है इतने स्ट्रांग नहीं रहता वो सॉलिड. आइस से बने हुआ जो सॉलिड बनता है बढ़ रहे अपन, तो वो इतना स्ट्रांग भी नहीं रहता, क्योंकि एटमॉस्फेयर में अगर आ गया है तो उसका टेम्परेचर बढ़ते जाता है. वो क्योंकि वो एब्जॉर्व करेंगे एटमॉस्फेयर, एटमॉस्फेयर में जो भी टेम्परेचर है, एटमॉस्फेरिक टेम्परेचर, वो एब्जॉर्व करेंगे, तो उसकी वजह से उसका भी इफेक्ट होगा. और दूसरी बात है की दोनों तरफ से उसे वेट रखने के बाद में क्या हो रहा है, दोघांकडनं वेटमुळे काय होते, त्याच्यावरती प्रेशर येते. तो वो प्रेशर की वजह से वो अंदर आ जाता है, तो वो कटता है वैसा जैसा कटता है. लेकिन कटने के बाद में जैसा जैसा नीचे कटते जाएगा तो ऊपर ऊपर क्या हो जाएगा, फिर से एक हो जाएगा वो. इट इज ऑब्जर्व दैट द वायर ग्रेजुअली पेनेट्रेट्स द आइस स्लैब. आफ्टर सम टाइम द वायर कम्स आउट ऑफ द लोअर सरफेस, नीचे तक आ जाएगा ऑफ द आइस स्लैब. जैसा आपने देखा, ये देखो किस तरीके से नीचे आ रहा है. द वायर कम्स आउट द लोअर सरफेस ऑफ द आइस स्लैब, और नीचे गिर जाएगा. आ गया समझ में. फिर अगर आपने देखा होवेयर द आइस स्लैब डज नॉट ब्रेक, ये ब्रेक हुआ दिखेगा नहीं. दिखेगा क्या, नहीं दिखेगा नहीं, क्योंकि अपन ने देखा कि वो कौन से मॉलिक्यूल से, आइस मॉलिक्यूल है, वाटर मॉलिक्यूल है, वो दोनों एक में मिक्स हो जाते. तो ये ऐसे फेनोमेनम को क्या बोलते हैं, रेजिलेशन. द फेनोमेनम इन विच द आइस कन्वर्ट टू लिक्विड. कुछ समय के लिए जो आइस था सॉलिड था, आइस सॉलिड था, और वो आइस जो सॉलिड है वो कन्वर्ट होता कुछ समय के लिए. वो प्रेशर की वजह से वो किस में कन्वर्ट हो रहा था, वो प्रेशर की वजह से उसका टेम्परेचर बढ़ रहा था, और उसके जो आइस के मॉलिक्यूल्स थे वो क्या हो गए, एक्सपांड हो गए. तो वहाँ पे कुछ समय के लिए वो वाटर में कन्वर्ट होगा, लिक्विड में कन्वर्ट होगा. आइस कन्वर्ट इनटू लिक्विड ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. किसकी वजह से, ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. एंड देन रिकन्वर्ट, फिर से जैसा वो प्रेशर था स्ट्रिंग का वो नीचे गया, लेकिन ऊपर का फिर से वो एक में के कांटेक्ट में आ गए, एक जैसे मॉलिक्यूल्स थे आइस के. द आइस वंस द प्रेशर इज रिमूव इज कॉल्ड रेजिलेशन. फिर से वो रिकन्वर्ट हुआ आइस में. तो वंस द प्रेशर इज रिमूव, इसका मतलब जैसा उसका प्रेशर रिमूव होते गया वैसा वैसा वो आइस क्या होते गया, रिकन्वर्ट होते गया. अब इस फेनोमेनम को क्या बोलेंगे, रेजिलेशन. क्या बोलेंगे, काय म्हणणार आपण त्याला, रेजिलेशन म्हणणार आहे. काही कोणाला डाऊट आहे का रेजिलेशन बद्दल. द फेनोमेनम इन विच द आइस कन्वर्ट इनटू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर त्या स्ट्रिंगचा, अँड देन रिकन्वर्ट टू आइस वन्स द प्रेशर इज रिमूव. ते प्रेशर रिमूव होते, याला म्हणतात रेजिलेशन. अब इसमें देखो, द मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस बिकम्स लोअर देन
आता 0 डिग्री असलं तर 0च्या वरती असलं तर तो वॉटरमध्ये कन्वर्ट करते. याचा अर्थ त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 0 पेक्षा काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. म्हणजे द मेल्टिंग पॉईंट ऑफ आइस बिकम्स लोअर देन 0 ड्यू टू किसकी वजह से हो रहा हो, प्रेशर की वजह से. प्रेशरमुळे काय होऊन राहिलं, समजून राहिलं की नाही गौरव? हा, मेल्टिंग पॉईंट जो आहे आईचा तो बिकम्स लोअर दॅन 0 होते. कशामुळे, त्या स्ट्रिंगचं जे प्रेशर आहे ड्यू टू प्रेशर. याचा अर्थ काय होते, दिस मीन्स दॅट द 0 डिग्री सेल्सिअस आईस गेट कन्वर्टेड इंटू वॉटर. 0 डिग्री असेल तर आईस कशात कन्वर्ट होते, वॉटर मध्ये. तो परत कन्वर्ट होते आईसमध्ये. याचा अर्थ तो 0 डिग्री पेक्षा कमी आहे त्याचा. आईस गेट कन्वर्टेड इंटू वॉटर. हो गया, आइस बन गया, कन्वर्टेड इनटू आइस अगेन. वाटर गेट्स कन्वर्टेड इनटू. अब देखो यहाँ पे थोड़ा सा अपन और फिर से देखो. मनापासून फूल ठेवलं नाही काय ओ बाई बाई. ये भी इसमें रिकॉर्ड होता, बोला बेटा बोला मत करना. देखो यहाँ पे ये इम्पोर्टेंट है. यहाँ पे देखो सबसे पहले मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस बिकम लोअर देन द 0 डिग्री सेल्सियस ड्यू टू द प्रेशर. वो स्ट्रिंग का जो प्रेशर था उसकी वजह से. दिस मीन्स दैट द 0 डिग्री सेल्सियस द आइस गेट कन्वर्टेड इनटू वाटर. उसके लिए उतना सफिशिएंट है. अब उल्टा देखो, इसका उल्टा होगा. फिर से क्या हो जाता है, फिर से क्या होता है, वाटर का कन्वर्ट किस में होता है, आइस में. आइस गेट कन्वर्टेड इनटू वाटर, ये होगा. ओके, इसका मतलब 0 डिग्री से कम है. अब दूसरा, as soon as the pressure is removed. जैसा भी वो स्ट्रिंग नीचे नीचे जा रही तो ऊपर में उसका जो प्रेशर था वो रिमूव होते जा रहा. जशी जशी जे दोन्हीकडनं वेट होते तर ती स्ट्रिंग खाली खाली चालली होती. जशी खाली खाली जाईल तसं तसं वरते जो आईस होता त्याच्यावरचं जे प्रेशर होतं ते रिमूव्ह होत चाललं. द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर. त्या आईसचा जो पण मेल्टिंग पॉईंट होते रिस्टोर टू 0 डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट्स कन्वर्टेड इंटू 0. परत तो 0 डिग्रीच्या खाली देईल. तर एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जातात ते, बरोबर आहे. मग वॉटर परत कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये, यस इंटू आईस अगेन. परत तो आईसमध्ये रेजिलेशन म्हणतात त्या प्रोसेस. वॉटर गेट्स कन्वर्टेड इंटू आईस. यूज युअर ब्रेन. क्वेश्चन विचारला तुम्हाला, काय म्हणताय. इन द अबव एक्सपेरिमेंट, याच्या अगोदर आपण एक्सपेरिमेंट बघितला. द वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब. हावेवर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. व्हाय, रेजिलेशन मुळे. कारण ते एकाच मॉलिक्यूल असतात. जो प्रश्न तुम्हाला पडला त्याचं उत्तर आता काय दिलं आपण, किंवा ते मॉलिक्यूल एकच सबस्टन्सचे आहेत, वेगवेगळे नाहीत म्हणून ते एकत्र होतात. पण त्याचा आन्सर पहा. इन द अबव एक्सपेरिमेंट द वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब ड्युरिंग विच द आईस कन्वर्ट इंटू लिक्विड. ज्यावेळेस ते स्ट्रिंग असते त्याचं जे प्रेशर आहे त्याच्यामुळे त्या आईसचं कन्वर्शन कशात होते, लिक्विडमध्ये होते. कशामध्ये होते, आता कशात होऊन राहिलं, लिक्विडमध्ये होते. झालं लिक्विडमध्ये. परंतु परत काय होते, इन द अबव एक्सपेरिमेंट आता ते ड्यू टू प्रेशर, त्या प्रेशरमुळे अप्लाइड बाय वायर अँड देन अगेन रिकन्वर्ट टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ह. जसं त्या स्ट्रिंगचं प्रेशर गेलं तो आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होता. जसं ते प्रेशर रिमूव्ह होत गेलं परत त्या वॉटरचं कन्वर्शन कशात झालं, कशामध्ये झालं, आईसमध्ये. रिमूव्ह झाला तर परत कशामध्ये झालं, आईसमध्ये त्याचं कन्वर्शन झालं. हे त्याचा आन्सर आहे. हेन्स हावेवर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. म्हणून तो आईसचा जो स्लॅब आहे तो ब्रेक होत नाही. हा प्रश्न तुमच्या पुस्तकात असेल, याचं उत्तर तुमच्याकडे आहे काय, आहे काय नाही. त्याचं लिहायचं असलं तर तुम्ही लिहू शकता. सेकंड क्वेश्चन, इज देअर एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ द रेजिलेशन. आता त्यांनी सांगितलं की रेजिलेशनचं लॅटेंट हीट सोबत काय रिलेशन आहे, अँड काही रिलेशन आहे, एनी रिलेशन. आता लॅटेंट हीट काय असते, काय करते लॅटेंट हीट,
the amount of heat absorbed or released due to change of the state is called as latent. रेजिलेशन काय फिनॉमिनम आहे. फिनॉमिनम काय आहे रेजिलेशन? जर त्या स्लॅबवरती प्रेशर पडल्यामुळे तो काय होते, ब्रेक होते. जसं प्रेशर कमी झालं तर परत तो अगेन आपल्या आईसमध्ये येते. आता या दोघांचं रिलेशन काय आहे, लॅटेंट हीटचं आणि याचं काही रिलेशन आहे का? यस आहे रिलेशन. काय रिलेशन आहे? देअर इज अ रिलेशनशिप ऑफ हीट, लॅटेंट हीट विथ द रेजिरेशन. आता मग ते रिलेशन काय असलं पाहिजे? काय असेल दोघांचं रिलेशन? कारण ज्यावेळेस काय होते, प्रेशरमुळे काय होऊन जाते, आईस काय करतो, प्रेशरमुळे काय होते, तिथं एक प्रकारचं हीट येऊन जाते, एनर्जी हीट येते ना. त्याच्यामुळे काय होते, त्या प्रेशरमुळे आता तुम्ही एक त्या बर्फावर हात जरी ठेवला तर काय होते, पाणी होते, आहे ना. लागते ना आपल्या हाताला पाणी, बरोबर आहे ना. एक तर जे स्ट्रिंग असते त्या स्ट्रिंगचं टेम्परेचर जे असते ते आईसच्या टेम्परेचरपेक्षा आईसचे जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा त्या स्ट्रिंगचं टेम्परेचर काय राहील, जास्त राहील. त्या हीट, त्या स्ट्रिंगमध्ये जी हीट आहे ती हीट काय करते, तो आईस ॲब्झॉर्ब, मग त्याचं कन्व्हर्शन कशात होते, आईसचं लिक्विडमध्ये. पण जसं त्याचं प्रेशर कमी होते, स्ट्रिंगचं खाली जाते, परत ते काय होऊन जाते, रिअगेन इन आईस. तिसरा प्रश्न, यू नो दॅट ॲज वी गो हायर दॅन द सी लेवल द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डिक्रीज, व्हॉट विल बी इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द सॉलिड. बघा आता तुम्हाला माहित आहे म्हणते, तो काय म्हणते, हायर दॅन द सी लेवल. जी सीची लेवल काय आहे, काय म्हणते तो इथं, ॲज वी गो हायर दॅन द सी लेवल द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डिक्रीज, व्हॉट विल बी इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द सॉलिड. मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिडवर काय इफेक्ट होईल तो पहा. त्याच्यात काय म्हणते तो, प्रश्न समजला का सांगा, येस ऑर नो. कोण सांगते, सांग रे बा साकेत, तुम्हाला माहित आहे, यू नो दॅट. हा तुम्हाला माहिती आहे, आपण जसं जसं सी लेवलच्या वर जातो वॉटरचा जो बॉइलिंग पॉईंट होते तो कमी होत जाते, आणि तर सॉलिडचा मेल्टिंग पॉईंटवर त्याचा इफेक्ट काय होणार. बरोबर आहे रे गौरव. गौरव, यू नो दॅट. कौन बता रहा, चल बता करो. जसं आपण हायर सी लेवलच्या वर जातो, हायर अल्टिट्यूड म्हणजे बॉइलिंग पॉईंट कमी होतो, म्हणजे 100 डिग्री तरी 95 डिग्री किंवा 98 डिग्रीवर ते बॉईल व्हायला स्टार्ट होईल. कन्व्हर्जन गॅस. बघा आता ॲक्च्युली आपण सी लेवल म्हटलं म्हणजे काय आहे, समुद्र सपाटीपासून उंचावर. आता शेगावचं जर एक्झाम्पल घेतलं, आपण शेगाव बुलढाणा जिल्ह्यात राहतो. शेगाव जर म्हटलं तर समुद्र सपाटीपासून खूप वरती आहे, सी लेवल समुद्र सपाटी खूप उंचावरती आहे. त्याचं म्हणणं आहे की जसं जसं तुम्ही समुद्र सपाटीची जी लेवल हायर दॅन लेवल असाल, त्याच्यापेक्षा लेवल जास्तच असाल, तर तसं तसा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे व्हॉट विल बी इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑन सॉलिड. मग जे पण सॉलिड असेल त्या सॉलिडवर मेल्टिंग पॉईंटचा इफेक्ट काय होतो, म्हणजे काय म्हणते, इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द सॉलिड. मग आता जर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट जर डिक्रीज होतो तर त्या सॉलिडचा जोही मेल्टिंग पॉईंट आहे त्याच्यावरती काय इफेक्ट होणार, इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड. सॉलिडचा जो पण मेल्टिंग पॉईंट असेल त्याच्यावरती त्याचा काय इफेक्ट होतो. समजलं का क्वेश्चन, येस ऑर नो. यस. तर अशा प्रकारे क्वेश्चन्स आहे. शॉर्टमध्ये त्याचा आन्सर आहे, इट इज नो दॅट द प्रेशर डिक्रीज विथ इन्क्रीज द ऑल्टिट्यूड. समजलं, प्रेशर जरी कमी होत गेलं, प्रेशर डिक्रीज होत असेल तर काय होते, त्याचा लॅटिट्यूड काय होतो, इन्क्रीज होतो. एवढं लक्षात ठेवा, लॅटिट्यूड इन्क्रीज होतो जसं जसं डिक्रीज होईल तसं तसं. म्हणजे द लोअर प्रेशर ॲट हाय अल्टिट्यूड and the lower coordination between the ice molecule cause a rise in the melting points of the ice.
त्यांनी काय सांगितलं, सी लेवल पासून आपण वरती आलो तर वॉटरचं काय होते डिक्रीजिंग बॉइलिंग पॉईंट. याचा अर्थ कोणाचा मेल्टिंग पॉईंट, म्हणजे मेल्टिंग पॉईंटवर इफेक्ट होईल ना मग त्याचा. येस ऑर नो. जे सॉलिड आहे त्या सॉलिडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे त्याच्यावरती इफेक्ट होणार ना, कारण सी लेवलच्या आपण हायर आलो. जी सी लेवल आहे समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचावर आलो तर वॉटरचं काय डिक्रीज होते, बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे, बॉइलिंग पॉईंट काय होते डिक्रीज होते. मग या ठिकाणी तो म्हणतो, पहिले काय म्हटलं त्यांनी लॅटिट्यूडचा यूज घेतला. लॅटिट्यूड सायंटिफिक जर कारण बघितलं तर त्या प्रेशरचा काय म्हणते, इट इज नोन दॅट प्रेशर डिक्रीज झालं विथ द इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. इन्क्रीजिंग प्रेशर जरी डिक्रीज झालं तर त्याचा अल्टिट्यूड काय होतो, इन्क्रीज होतो. अल्टिट्यूड समजला काय? प्रेशर डिक्रीज होते की नाही, समुद्र सपाटी आहे त्याच्यापासून आपण भरपूर लांब आहे तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय होऊन जातो, डिक्रीज होऊन जातो. बरोबर आहे. याचा अर्थ काय होते, प्रेशर डिक्रीज होते. प्रेशर डिक्रीज होते ना, प्रेशर डिक्रीज होते तर लॅटिट्यूड काय होते, सॉरी अल्टिट्यूड काय होते, अल्टिट्यूड म्हणजे हाईट. अल्टिट्यूड म्हणजे हाईट त्याची काय होते, इन्क्रीज वाढते ना, हायर होते तर हाईट वाढते. मग अशा वेळेस प्रेशर लोअर असेल, प्रेशर लोअर असतं तर अल्टिट्यूड काय राहील, हाय. अँड लोअर कॉर्डिनेशन्स राहील त्यामध्ये. कोणामध्ये लोअर कॉर्डिनेशन राहील, आईसचे मॉलिक्यूल जे असतील त्यांच्यामध्ये. लोअर कॉर्डिनेशन बिटवीन द आईस मॉलिक्यूल कॉज कशामुळे, राईज इन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस. आईसचा मेल्टिंग पॉईंट काय होते, वाढते. आईसचा मेल्टिंग पॉईंट वाढून जाते. म्हणजे याचा अर्थ लोअर प्रेशर असेल तर लोअर प्रेशर आहे, हाईट काय राहील जास्त, अल्टिट्यूड काय राहील जास्त राहील. तर लोअर कॉर्डिनेशन राहील बिटवीन द, कोणामध्ये लोअर कॉर्डिनेशन राहणार आहे, आईस मॉलिक्युल्समध्ये. ते काय होईल, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय राहणार आहे, यस राईज इन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस. हे त्याच्या आईसच्या मॉलिक्युलचं काय राहील, कॉर्डिनेशन. कशामुळे, कारण काय होते, मेल्टिंग पॉईंट उंच होते. Thus, as we go higher than the sea level, the melting point of solid increase. म्हणून जे सॉलिड असेल त्याचं काय होईल, मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होईल. समजले 3 प्रश्नांचे उत्तर, हो की नाही?